रात्रीचे 2:30 वाजून राहिले आणि मला तर चांगलीच झोप येऊन राहिली. म्हटलं बा 1-2 घंटे मंदिरात झोपू, पण मग जागा नसल्यामुळे ते काही शक्य झालं नाही. म्हटलं जाऊ द्या बा, मग आता 1-2 घंट्यासाठी काय झोपता, लुडोच खेळत बसू. थोड्या वेळ लुडो खेळलो, त्याच्यावर वापस ग्राउंडवर आलो. छोट्याच्या हातातून एकदम कडकवाली गरमागरम चाय पेली आणि तटीच थोड्या वेळ बसून कबड्डीच्या मॅचा पाहिल्या. जसं मला माहित पडलं की याच्या बाद आपलीच मॅच आहे, पटकन मी आपल्या पोरे जोडालो, पिटा वगैरे घालून घेतल्या आणि वापस ग्राउंडवर आलो. आले गद्दारी करवे, मी कबड्डी खेळायला येणार नव्हतो तर मला जबरदस्ती आणलं आणि आता स्वतःच उतरले नाही. तशी तर खेळायची इच्छा माही बी नव्हती होऊन राहिली, पण आता पोरायला आणलं ना, मग खेळा लागणारच होतं. आणि मेन गोष्ट म्हणजे या सीझनचं हे पहिलंच टुर्नामेंट होतं. म्हटलं काय झालं चालेल, पण नावाचा कचरा नाही झाला पाहिजे. त्यासाठी मी जीवाचा आटापिटा करून टाकला आणि पहिला सामना आपल्या संघाला विजय करून दिला. सुटाळा गावामध्ये कबड्डी अजून बी जिंदा हे ऐलान करून टाकलं. भावांनो, तुम्ही जर अजून पण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करेल. फटाफट तुमच्या मोबाईल मधलं युट्यूब उघडा, तिच्यात शुभम सुलताने सर्च मारा, पहिल्याच नंबरला आपलं चॅनल येऊन जाईल. व्हिडिओ पाहून तेवढं सबस्क्राईब करून घ्या. कबड्डीचे सामने म्हटलं की भाऊ एका दिवसात संपत नाही. सकाळी 5:30 वाजता आम्ही घरी आलतो ना, आता डबल 10:30 वाजता वापस चाललो. नांद खुळा डायरेक्ट जळगाव धुळा. कबड्डीचा किडा जर अंगात असला ना, मग दुसरं काही सुचत नाही. वरखेडमध्ये येऊन पाहतो तर सामने अजून सुरू झाले नव्हते. जेवणासाठी त्याने 1-2 घंटे ब्रेक दिला होता. म्हटलं जेवण ते बी फुकटचं, मग तर सोडायचंच नाही. आपल्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन वाज घेत घेत बरोबर भंडारजवळ आलो. म्हटलं भाऊ पहिले पेट पूजा फिर काम तुझ्या, कसं खाया प्यायचं तट राहायचं. सटमध्ये काला म्हणून जेवण केलं, तटमध्ये आपल्या प्रेमाच्या माणसासोबत फोटो काढला. म्हटलं पोरे हो, तुम्ही माझ्यासोबत फोटो तर काढू राहिले, पण फॉलो करायला आहे ना. तेवढ्यात पोरं म्हणत नाही हो भाऊ, तुम्हाला फॉलो करायला आहे ना, ते बी 1 वर्षापासून. दुपारी 2 वाजता आमची कबड्डीची मॅच लागली. सामन्याची पहिलीच रेड मीनं मारली, 2 पॉईंट आणले. त्यासोबत माझा हात बी घासून घेतला. मॅच एकदम काटेदार चालू होती, पण मग शेवटी 2 पॉईंट हारलो आम्ही. म्हटलं काही विषय नाही, आपले पोरं बी नवीन होते, पहिलंच टुर्नामेंट होतं. हारलो तर हारलो, हारजीत होतच राहते. चला भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तेवढा जर व्हिडिओ आवडला असेल तर फॉलोचं बटन दाबणं भूलू नका, कारण की आपल्याला 400Kचा दणका लवकरच करणार. एवढं फॉलोचं बटन दाबा आणि 4-5 करून मतानं मला विजय करून द्या.